नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजचा आपला अभ्यासाचा विषय आहे निवडणुकीतील राजकारणाचे गुन्हेगारीकरण. याचा अर्थ असा आहे की निवडणुकीमध्ये जे निवडणुकीचं राजकारण होतं किंवा निवडणुकीमध्ये जे उमेदवारी अर्ज भरतात किंवा उमेदवार म्हणून निश्चित केले जातात ते व्यक्ती शुद्ध चारित्र्याचे आहे का, त्याच्यावर कोणतेही गुन्हे नाहीत का, याचा विचार केला जात नाही. त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये निवडणुकीमध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचा सहभाग मोठा वाढला आहे. त्यामुळं एकंदरीतच भारतीय राजकारण राजकारणाचं गुन्हेगारीकरण झालं की काय, अशी शंका समाजामध्ये उपस्थित होऊ लागलेली आहे. त्याच पार्श्वभूमीवर या विषयाची चर्चा आपण करणार आहोत. भारतीय राजकारणामध्ये अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीचा प्रवेश झालेला आहे. 1980 नंतर देशाच्या राजकारणामध्ये जास्तच त्याच्यामध्ये भर पडलेली दिसून येते. त्याचं थोडक्यात आपण उदाहरण जर द्यायचं असेल तर अलीकडच्याच लोकसभेतील 545 जे लोकप्रतिनिधी आहेत आत्ताच्या लोकसभेमध्ये, त्या 545 लोकप्रतिनिधीपैकी सुमारे 450 प्रतिनिधींवर किमान एक तरी गंभीर आरोप असलेला आपला दिसून येतो. मग तो फौजदारी असेल किंवा ह्याचा असेल, दिवाणी असेल, फौजदारी असेल, कोणते असेल, म्हणजे एक तरी गंभीर आरोप त्यांच्यावर आहेच. असे गुन्हेगार आहेत. आणि मागच्या दिल्ली विधानसभा निवडणुकी झाली, त्या निवडणुकीमध्ये सुद्धा दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी ज्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते, जे 810 उमेदवार यांनी अर्ज दाखल केले होते, त्यापैकी 129 उमेदवारांवर गुन्हेगारीचे आरोप आहेत, गंभीर गुन्ह्याचे आरोप आहेत. आणि 129 पैकी 93 उमेदवारांवर खून, दरोडा, लूटमार अशा स्वरूपाचे गुन्हे त्यांच्यावर असले आपल्याला दिसून येतात. म्हणजे हे आपण दिल्लीचं किंवा इतर प्रत्येक घटक राज्यातील विधानसभेतील किंवा कोणत्याही सभागृहातील उमेदवारांचं जर आपण बॅकग्राऊंड काढून बघितलं तर किमान 2/3वर सदस्यांवर गंभीर गुन्ह्याचे आरोप असले आपल्याला दिसून येतात. सर्वच पक्षातील, म्हणजे विशिष्ट पक्षातीलच उमेदवार या गुन्हेगारी वृत्तीचे आहेत असं आपण म्हणू शकत नाही, तर सर्वच राजकीय पक्षातील उमेदवार हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे असले आपला दिसून येतात. म्हणजे याच्यावरूनच आपल्याला लक्षात येतं की भारतीय लोकशाही जी संपूर्ण जगामध्ये एक आदर्श म्हणून आजही तिच्याकडं बघितलं जातं, त्या लोकशाहीमध्ये ही एक लोकशाहीला काय म्हणतो आपण, गुन्हेगारीचं एक काय म्हणतो हे लागलेलं आहे, कीड लागलेली आहे गुन्हेगारीची, म्हणून ती आपल्या लोकशाहीला मारक आहे असं आपण म्हणू शकतो. आत्तापर्यंत भारतामध्ये ज्या 17 लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या, त्यामध्ये जनतेने निवडून दिलेले जे प्रतिनिधी आहेत तेच राज्यकारभार करत आहेत. ते राज्यकारभार करत असताना भारतीय राजकारणामध्ये निस्वार्थी, निष्कलंक, राज्यघटनेचे पावित्र्य राखणारे, टिकवणारे उमेदवार असावेत, ही एक लोकशाहीची माफक अपेक्षा आहे असं आपण त्यांना म्हणजे जनतेची माफक अपेक्षा आहे असं आपण म्हणू शकतो. परंतु आपण आताच वर विश्लेषण केल्याप्रमाणे जर बघितलं तर कोणत्याही घटक राज्यातील उमेदवार घ्या, त्या विधानसभेतील आणि देशाच्या संसदेतील उमेदवार घ्या, हे आपल्याला याच्यातील बहुसंख्य उमेदवार हे स्वार्थी, भ्रष्टाचारी, कलंकित, गुन्हेगारी वृत्तीचे असलेले आपल्याला दिसून येतात. आणि हे प्रमाण आपल्या भारतीय राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आपल्याला याच्यामध्ये दिसून येते. त्यामुळं अशा खंडातील सगळ्यात मोठी लोकशाही असणारा देश आपला या देशाच्या लोकशाहीच्या तळाला राजकीय गुन्हेगारीचा काळोख पसरला आहे असंही आपल्याला म्हणता येईल. मग राजकारणातील गुन्हेगारीचं स्वरूप जर बघितलं भारतातील, तर ते खूप व्यापक झालेलं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ झालेली असलेलं आपल्याला दिसून येतं. याची प्रचिती आपल्याला डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या एका विधानातून आपल्याला दिसून येतं की 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताची जी राज्यघटना लिहून तयार झाली आणि ती जेव्हा स्वीकृत झाली,
त्यावेळी घटना परिषदेमध्ये जे राजेंद्र प्रसाद अध्यक्ष होते घटना परिषदेचे, त्यांनी एक खंत व्यक्त केली होती की संसदेमध्ये चारित्र्यसंपन्न आणि प्रामाणिक प्रतिनिधी निवडून जातील याविषयी कोणतीही हमी आपल्या या सुंदर राज्यघटनेत केलेली नाही, असं त्यांनी तेव्हा खंत व्यक्त केली. आणि ती खंत आजही तशीच आहे, किंवा त्यांनी जे म्हटलं होतं ते तेवढंच सत्य होतं. भारतीय राज्यघटनेमध्ये ती तरतूद करायला हवी होती की जेणेकरून निष्कलंक चारित्र्याचे लोक कशामध्ये आले पाहिजे, संसदेमध्ये निवडून गेले पाहिजेत. याची तरतूद नसल्यामुळंच आज आपण बघतो की संसदेमध्ये वेगवेगळ्या घटक राज्याच्या कायदेमंडळामध्ये गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांची वाढ झालेली दिसून येते. कारण एकच आहे की ती घटनेमध्ये जी तरतूद व्हायला पाहिजे होती, पात्रतेचे जे निकष आहेत ते निकष त्यांनी टाकायला पाहिजे होते की जेणेकरून चांगल्या प्रवृत्तीचे लोक त्याच्यामध्ये जातील. ही मात्र ते झालेलं नाही. त्यामुळे हे गुन्हेगारी वृत्तीमध्ये वाढ झाली आपल्याला दिसून येतं. हे सर्व जर आपण बघितलं तर आता हे सर्व जे निवडून गेलेले गुन्हेगारी वृत्तीचे लोक आहेत, ते गुन्हेगारी वृत्तीचे लोक जनतेच्या अडीअडचणी जाणून घेण्याच्या ऐवजी स्वतःच्याच हिताचं, स्वतःच्याच कल्याणाचा विचार करताना दिसतात. म्हणजे जे मुळात गुन्हेगारी प्रवृत्तीतून गेलेले असतात, ज्यांच्यावर अनेक गंभीर गुन्ह्याचे आरोप असतात, तर ते जनतेचे प्रश्न सोडवू शकत नाहीत किंवा देशाचं कल्याण, लोकांचं कल्याण करू शकत नाहीत, असंही आपल्याला म्हणता येईल. आपल्या देशाची लोकशाहीची जी मूल्य आहेत, न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता, या लोकशाही मूल्यांची जोपासना करणे हे सुद्धा आपल्या प्रतिनिधींचंच काम असतं. जनतेच्या प्रतिनिधी जे आपण निवडून दिलं त्यांचं काम असतं. पण असे जे चारित्र्यहीन गुन्हेगारी वृत्तीचे जर उमेदवार प्रतिनिधी आपले जर असतील, तर ते त्यांच्याकडून ह्याची काय अपेक्षा आपण करू शकत नाही की न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता समाजामध्ये प्रस्थापित होईल, याचा आपण विचार करू शकत नाही. कारण का तर ही जे लोक आहेत, हे लोक यांना सत्ता आणि संपत्ती या दोन गोष्टीचीच गरज असते. बाकी लोकांचं काही त्यांना देणं घेणं नसतं. त्यामुळं साम, दाम, दंड, भेद या सगळ्या तंत्राचा वापर करून हे लोक स्वतःजवळ सत्ता आणि संपत्ती कशी राहिली याचा फक्त विचार करतात. आणि या विचारातूनच समाजाचं हित दुर्लक्षित होतं. आणि समाजाचं हित दुर्लक्षित जेव्हा होतं तेव्हा देशाचं हितसुद्धा बाजूला राहतं, देशाचा विकाससुद्धा खुंटतो. आणि हीच परिस्थिती किंवा याच परिस्थितीतून आपला भारत देश आज जात आहे. मोठ्या प्रमाणात ही गुन्हेगारी प्रवृत्ती भारतीय राजकारणाला लागले की कीड आहे, असं आपण त्याला म्हणू शकतो. आता हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आपल्या संपत्तीचं प्रदर्शन, शक्तीचं प्रदर्शन करून लोकांवर सत्ता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करीत असतात. मुळातच काय, संपत्ती असणारे लोक संपत्तीद्वारे सत्ता मिळवत असतात आणि सत्तेमध्ये राहून संपत्ती मिळवत असतात. म्हणजे हे एक चक्रच आहे. संपत्ती ज्याच्याकडे आहे त्यालाच सत्ता मिळत असते आणि ज्याच्याकडे सत्ता आहे त्यालाच संपत्ती मिळत असते. या दुष्ट चक्रामुळं भारतीय राजकारण हे दूषित झालेलं आहे, असं आपण म्हणू शकतो. भारतीय लोकशाहीचं पावित्र्य नष्ट झालं आहे, असं आपण म्हणू शकतो. कारण भारतीय राजकारणामध्ये प्रत्येक राजकीय पक्ष उमेदवार निश्चित करत असताना किंवा उमेदवारी देत असताना तेव्हासुद्धा पैसे घेतले जातात, पैसे दिले जातात, पैसे घेऊन उमेदवारी दिली जाते. त्यामुळं निवडणुकांमध्ये स्वच्छ चारित्र्याचे सामान्य बुद्धिमान लोक येत नाहीत आणि असे पैसे देऊन राजकारणामध्ये गुन्हेगारी वृत्तीचे लोक येतात आणि हे अशा पद्धतीने लोकशाहीला दूषित करण्याचं काम करत असतात. आणि सामान्य लोकसुद्धा या अशा राजकारणामध्ये पडत नाहीत आणि या सामान्य लोकांच्या हातामध्ये मतदानाच्या पलीकडं काही असं राहत नाही. आणि हे सामान्य लोकसुद्धा, जे भारतीय सामान्य लोक आहेत, हे सुद्धा आपल्या मताचा जर योग्य वापर केला तर सुद्धा बदल घडू शकतो. पण भारतीय लोकांची मानसिकता सुद्धा जो प्रतिष्ठित प्रस्थापित उमेदवार आहे त्यालाच मतं दिले जातात आणि बुद्धिमान व्यक्ती, अशा सामान्य व्यक्ती आणि बुद्धिमान व्यक्ती
याला मतदान केलं जात नाही. पैसेवाला, संपत्ती आणि जो पूर्वापार चालत आलेला आहे अशाच व्यक्तीला मतदान केलं जातं, किंवा प्रसंगी पैसे मताचा क्रय विक्रय सुद्धा केला जातो, मतं विकली जातात आणि अशा पद्धतीनं हे असे लोक गुन्हेगारी वृत्तीचे लोक निवडून जातात. म्हणजे याच्यामध्ये या गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांचा जेवढा लोकशाहीला मारण्यामध्ये सहभाग आहे तेवढाच भारतीय जनतेचा सुद्धा सहभाग आहे. कारण का मताच्या माध्यमातून जो बदल व्हायला पाहिजे होता किंवा अशा लोकांना नाकारलं जायला पाहिजे होतं ते नाकारण्याऐवजी आपण अशाच लोकांना निवडून देतो, हा सुद्धा भारतीय जनतेचा सुद्धा दोष आहे असं आपण म्हणू शकतो. आता बहुसंख्य गुन्हेगार लोक राजकारणाकडे का वळतात बरं? याचं एक मुख्य कारण म्हणजे कसं आहे की गुन्हेगारी वृत्तीचे लोक राजकारणाकडे वळण्याचं कारण म्हणजे गुन्हा केल्यानंतर शिक्षाही होती कायद्याने. मग कायद्याने शिक्षा होऊ नये म्हणून कायदा करणारेच आपण जर बनलो किंवा कायद्याचे सत्ताच जर आपल्या हातामध्ये असली तर मग आपल्याला शिक्षा कोण करणार, किंवा या शिक्षेमधून आपण सहज वेगळ्या माध्यमातून बाहेर पडू या हेतूने हे गुन्हेगारी वृत्तीचे लोक राजकारणाकडे वळताना दिसतात. कारण का पूर्वी बुद्धिमान लोक राजकारण करायचे आणि गुन्हेगारी वृत्तीचे लोक गुन्हेगारी करायचे आणि ह्या दोघांचं साठवलोट असायचं. पण नंतरच्या काळामध्ये हळूहळू असं झालं की गुन्हेगारी वृत्तीचे लोक विचार करू लागले की आपण सत्ताधारी व्यक्तीच्या सोबत राहून काम करण्यापेक्षा आपणच सत्तेमध्ये गेलं तर काय हरकत आहे. म्हणजे असा एक नवीन दृष्टिकोन, नवीन ट्रेंड राजकारणामध्ये सुरू झाला असं आपल्याला दिसून येतं. आणि प्रत्येक राजकीय पक्ष हे विचार करत नाही तिकीट वाटप करत असताना की स्वच्छ चारित्र्याच्या व्यक्तीला आपण तिकीट द्यावं. हे आपण समाजामध्ये होताना दिसत नाही. ज्याच्याकडे संपत्ती आहे, ज्याच्याकडे पैसा आहे, ज्याची समाजामध्ये प्रतिष्ठा आहे, ज्याचं समाजामध्ये त्याचं काय म्हणतो मग प्रभाव आहे, ज्याची राजकीय कशीही गुन्हेगारीची पार्श्वभूमी असते पण समाजामध्ये त्याचं जर हे असेल तर त्या अशा व्यक्तीलाच काय दिलं जातं, उमेदवारी दिली जाते. म्हणजे राजकीय पक्षांकडून सुद्धा या गुन्हेगारी वृत्तीला प्रोत्साहन दिलं जातं असे आपला म्हणू शकतो. आणि यामुळं काय होतं की हे निवडून गेले गुन्हेगारी वृत्तीचे लोक यांच्यामुळं आणखीनच गुन्ह्यामध्ये वाढ होत असते. मोठ्या प्रमाणात मग भ्रष्टाचार वाढतो, खंडणी वाढते, व अत्याचार, अन्याय, समाजामध्ये दादागिरी, हे गुंडगिरी ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते. कारण का हे लोक ते थांबवण्याऐवजी त्याला खतपाणी घालण्याचं काम करतात. आणि ह्या सगळ्याचा परिणाम असा होतो की भारतीय लोकशाही जी आपण म्हणतो की ह्या लोकशाहीचा मुख्य उद्देश हा बाजूला राहतो आणि लोकशाही ही नावापुरतीच राहून जाते हे असंही आपल्याला म्हणता येईल. म्हणून आता हे गुन्हे थांबवण्यासाठी काही कायदेसुद्धा आहेत की गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक राजकारणामध्ये येऊ नये. जर आलेच तरीसुद्धा त्यांच्या काही अपात्रतासुद्धा कायद्याने निश्चित केलेल्या आहेत. त्या अपात्रता काय आहेत तर एखाद्या व्यक्तीवर गुन्हा सिद्ध झाल्यास, एखाद्या उमेदवारावर गुन्हा सिद्ध झाल्यास त्या व्यक्तीला दोषी ठरवलं गेलं असल्यास न्यायालयाने त्याला अपात्र ठरवलं जातं जरी तो निवडून गेला असला तरी. ही एक तरतूद आहे. मग त्यामध्ये कोणते गुन्हे आहेत तर धर्म, वंश, जात, भाषा अशा कोणत्याही कारणावरून समाजामध्ये जर त्या व्यक्तीने द्वेष, मत्सर पसरवण्याचं काम केलं, समाजामधील ऐक्य, एकात्मता धोक्यात आणण्याचं काम केलं आणि अशा गुन्ह्यामध्ये जर तो दोषी ठरवला गेला असेल आणि तर अशा वेळेस त्याचे सदस्यत्व काढून घेतलं जातं. ही एक आहे. किंवा निवडणुकीमध्ये मतदानाच्या वेळी भ्रष्टाचार करणे, प्रचारासाठी शासकीय वाहनांचा वापर करणे, मतदारांना आर्थिक प्रलोभन देणे, पैशाचं वाटप करणे, अशामध्ये जर तो दोषी सिद्ध झाला तर तरी त्याला अपात्र ठरवलं जातं. निवडणुकीमध्ये दबावतंत्राचा वापर करणे, मतदानाचा धाक दाखवणे, भीती दाखवणे, मतदारांना खोट्या नावाने मतदान करण्यास भाग पाडणे, असं जरी करण्यास भाग पाडलं आणि ते सिद्ध झालं तरी त्याची उमेदवारी धोक्यात येते. निवडणुकीचा खर्चाचा हिशोब न ठेवणे, निवडणुकीमध्ये वारेमाप पैसा खर्च करणे, जे लिमिट ठरवलेले असते त्या लिमिटच्या वर जर निवडणुकीमध्ये पैसा खर्च करून निवडून आला असेल तर तेव्हासुद्धा त्याचं सदस्यत्व रद्द केलं जातं. निवडणुकीमध्ये प्रचार, भाषणे, प्रचाराचे फलक लावणे, यासाठी मंदिर, मस्जिद, प्रार्थनास्थळांचा किंवा धार्मिक प्रतीकांचा जर वापर केला असेल तरीसुद्धा त्याचं सदस्यत्व रद्द केलं जातं. राष्ट्रगीत, राष्ट्रध्वज, राज्यघटना यांचा जर अवमान केला असेल तरीच त्याचं सदस्यत्व रद्द केलं जातं. हे काही अपात्रता आपण म्हणू शकतो की असं जर काही केलं उमेदवारानं तर ते अपात्र ठरतो. पण हे काही प्रत्यक्ष समोरासमोर होत नाही, हे काही सिद्ध होत नाही. कारण का हे सर्व उमेदवार लोकांना करायला लावतात, पडद्यामागं राहून करतात किंवा
समोर करत नाहीत. पैसा वाटप हा मतदानाच्या काळामध्ये काही समोर होत नाही. वाटप होतो का तर होतोच, पण ते दिसून येतं का येत नाही. त्यामुळे कोणत्याही उमेदवाराचे आजपर्यंत सदस्यत्व रद्द झालं का नाही असे आपण म्हणू शकतो. म्हणजे याचा अर्थ हे सिद्ध झालं पाहिजे, न्यायालयाने त्यांना दोषी ठरवलं पाहिजे, तेव्हाच हे अपात्र ठरतात. आणि दोषी ठरवण्यासाठी पुरावे पाहिजेत आणि ते पुरावे मिळत नाहीत. हे एक मोठा दोष आपल्या लोकशाहीचा आहे असं आपण म्हणू शकतो. दुसरं असं म्हटलं की एखाद्या व्यक्तीवर गुन्हा सिद्ध होऊन तिला 6 महिन्यापेक्षा जास्त शिक्षा झाली असेल एखाद्या उमेदवाराला, तरी त्याचं सदस्यत्व रद्द समजलं जातं. मग ते गुन्हा कोणता असेल तर साठेबाजी करणे, एखाद्या बाबतीत धान्य असेल किंवा कोणत्याही गोष्टी साठेबाजी करणे, बंदी असणाऱ्या वस्तूंची आयात निर्यात करणे, अन्नधान्यामध्ये भेसळ करणे, अशा गुन्ह्यामध्ये जर त्याला शिक्षा झाली असेल तर त्याला अपात्र समजलं जातं. पत्नीचा छळ करणे, हुंडा स्वीकारणे, स्त्रियावर अन्याय करणे, अत्याचार करणे, बलात्कार करणे, अशा स्वरूपाच्या गंभीर स्वरूपाचे गुन्हे जर असतील तर त्यालासुद्धा अपात्र ठरवलं जातं. निवडणुकीलाच त्याला अपात्र ठरवलं जातं. कायद्याने बंदी असलेल्या संघटनांचे संस्थांचे सभासद जर असेल, दहशतवादी संघटना, नक्षलवादी संघटना, आतंकवादी संघटना ह्याच्या संघटनेचे सदस्य जर असतील तर त्यांनासुद्धा अपात्र ठरवलं जातं. मतदारांच्या जातीय धार्मिक भावनांना आव्हान करून जातीय दंगली निर्माण करण्याचा जर प्रयत्न केला असेल तर त्यालासुद्धा अपात्र ठरवलं जातं. तर अशा पद्धतीने काही अपात्रता कायद्याने जरी असल्या तरी भारतीय राजकारणामध्ये अनेक पळवाटांच्या माध्यमातून गुन्हेगारी प्रवृत्तीचा प्रवेश झालेला आहे असं आपण म्हणू शकतो. पुढं असं म्हटलं की काही ह्या गुन्हेगारीला प्रतिबंध घालण्यासाठी 1-2 सुधारणा नंतरच्या काळामध्ये झालेल्या आपल्या दिसण्यात. न्यायालयीन निर्णयाने गुन्हा सिद्ध झाल्यास एखाद्या व्यक्तीचा, संसद सदस्याचा किंवा कोणत्याही राज्य कायदेमंडळाच्या सदस्याचा त्याचं सदस्यत्व त्वरित रद्द केलं जातं गुन्हा सिद्ध झाला की. आणि गुन्हा सिद्ध झालेल्या व्यक्तीला तुरुंगातून निवडणूक लढवता येणार नाही. पूर्वी तुरुंगातून निवडणूक लढवून सुद्धा लोक निवडून यायचे, तुरुंगामध्ये असून सुद्धा निवडणूक लढवायचे आणि जिंकून सुद्धा यायचे. पण आता तो कायदा त्याने रद्द केला आणि आता तुरुंगामधून निवडणूक लढवता नाहीत. म्हणजे अशा अनेक निर्बंध हळूहळू येत आहेत, पण ते आणखी मोठ्या प्रमाणामध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीचा समावेश राजकारणामध्ये होऊ नये म्हणून अनेक निर्बंध आणखी येण्याची आवश्यकता आहे. ते आले पाहिजेत तरच भारतीय राजकारणामधून गुन्हेगारी समूळ नष्ट होईल. हा एक महत्त्वाचा मुद्दा या विषयाच्या अनुषंगाने आपण या ठिकाणी चर्चेला घेतला आहे. भारतीय राजकारणामध्ये गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांचा प्रवेश होऊ नये म्हणून निर्वाचन आयोग काही उपाययोजनासुद्धा करते. मग त्यामध्ये आपण म्हणू शकतो की उमेदवाराला अर्ज भरताना हे करावं लागतं. अर्ज भरताना काय करावं लागतं, शपथपत्र लिहून द्यावं लागतं आणि त्या शपथपत्रामध्ये संपूर्ण माहिती, मग गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती, तुमच्या संपत्तीची माहिती, तुमच्या इन्कमचे सोर्स, तुमच्या सगळ्याचा किंवा तुमच्या देणगी किंवा तुमचं काय म्हणतो आपण उमेदवाराच्या ठेवी असतील किंवा उमेदवाराचं देणी असतील किंवा काय म्हणतो ह्या सगळ्याच बाबतीचा तपशील या ठिकाणी द्यावं लागतं, या शपथपत्रामध्ये द्यावं लागतं. आणि या शपथपत्र असे पद्धतीचं घेऊन निवडणुकीला त्याला हे केलं जातं. आणि त्याच्यामध्ये जर काही नंतर चुकीची माहिती आढळली तर त्याचं सदस्यत्व रद्द होतं. हे एक त्याच्यामध्ये निवडणूक आयोगाने सुधारणा केलेली आपल्याला दिसून येतं. TN शेषन यांच्या काळामध्ये आचारसंहितासुद्धा त्यांनी चालू केली होती आणि या आचारसंहितेचं भंग जरी झालं आणि ते जर सिद्ध झालं तरी त्या उमेदवाराची काय म्हणतो सदस्यत्व रद्द केलं जातं. पण ह्या सगळ्या सुधारणा जरी झालेल्या असल्या तरी याच्यातून आत्ताच मी सांगितल्याप्रमाणे पळवाटा ह्या निघत असतात आणि या पळवाटा थांबवण्यासाठी आणखी काही निर्बंध, आणखी काही कायदे, कडक स्वरूपाचे कायदे, आणखी काही निर्बंध याच्यामध्ये झाले पाहिजेत. गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तीला मुळातच निवडणूक एकही जरी आरोप त्याच्यावर असला आणि तो सिद्ध झाला तर त्याला निवडणुकीला थांबता येणार नाही अशी अट असली पाहिजे. आणि ज्याच्यावर गुन्हा आहे पण सिद्ध झाला नाही अशा उमेदवाराला सुद्धा निवडणुकीला थांबण्यास परवानगी देऊ नये. यामुळं काय होईल, आता आपण बघितलं की आता मागच्याच याच्यामध्ये सरकारच्या काळामध्ये छगन भुजबळ कितीतरी वर्ष जेलमध्ये होते आणि BJPच्या काळामध्ये, आणि आता यांची सत्ता आली तर निवडून पण आले आणि मंत्री पण झाले. म्हणजे हे जे राजकारण आहे हे कुठंतरी चुकीचं राजकारण आहे. म्हणजे ज्यांची सत्ता आहे तो व्यक्ती न्यायालयातून निर्दोष सुटका होते आणि दुसऱ्याची सत्ता असेल तेव्हा तो दोषी असतो. हा कुठंतरी चुकीचा राजकीय पायंडा पडलेला आपला दिसून येतो. म्हणून ह्या सगळ्या गोष्टीवर आळा बसला पाहिजे आणि आणखी काही त्याच्यामध्ये निर्बंध लागू झाल्या पाहिजेत तरच भारतीय लोकशाही अधिक
चांगल्या पद्धतीनं म्हणजे काय म्हणूया लोकशाहीमधील जे चांगल्या रूढी आहेत त्या आणखी चांगल्या होत जातील. स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता या तत्त्वांना आणखी चांगल्या पद्धतीनं लागू करण्यासाठी एक वातावरण निर्मिती होईल. आणि यासाठी म्हणून राजकीय पक्षाने सुद्धा गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांना तिकीट देऊ नये ही एक त्यांनी दक्षता घ्यावी. तरच लोकशाहीचं, भारतीय लोकशाहीचं भविष्य उज्ज्वल आहे असं आपण म्हणू शकतो. तर अशा पद्धतीने हा खूप मोठा चर्चेचा, चिंतनाचा विषय असा आपण म्हणू शकतो. आणि याच्यावर खूप काही चर्चा करता येईल असा हा खूप मोठा विषय आहे. पण आपल्या सिलेबसला थोडासाच टॉपिक असल्यामुळं, सिलेबसला अनेक घटक मोठा असल्यामुळं याच्यामधून आपला एक छोटा टॉपिक म्हणून याच्यावर आपण चर्चा केलेली आहे. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.